नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त आंबा पोळी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे. बघा, मस्त अशी जेलीसारखी बनवून तयार होते. सहजी आंबा पोळी सुकल्यानंतर निघते, अजिबात अशी चिटकत नाही. आंब्याचा सीझन संपायच्या आत आंबा पोळी तर झालीच पाहिजे. तर रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बरं का. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग आपण इथं मस्त वर्षभर टिकणारी आंबा पोळी करायला लगेच सुरुवात करूया. आता इथे सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे. तर इथं मी 3 हापूस आंबे घेऊन त्याच्या आधी फोडी करून घेतल्या आणि नंतर मिक्सरला छान असं पाणी न घालता वाटून घेतलं. फक्त याचा आपल्याला पल्प करून घ्यायचा आहे. बघा, इथं असा याप्रमाणे हा पल्प करून घ्यायचा आहे. तर आंबा पोळी करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेतला तरी काही हरकत नाही. आणि तुम्ही याचा रंग बघू शकता. मस्त सुवासिक पिकलेले हापूस आंबे इथं मी घेतले होते. चवीला छान गोडसर असतात. यामध्ये 2 चमचे साखर घातली. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त पिकलेला आंब्याचा नॅचरल असा गडद रंग असतो. तर इथं मी पिकलेला हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे आणि मिक्सरला त्याचा पल्प करून घेतला. जास्त असं आंबट चवीचा आंब्याचा पल्प घ्यायचा नाही. तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. इथं मी 2च चमचे साखर घेतली आहे. आता आपण हा आंब्याचा पल्प 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊया. गॅस मंद आचेवरच आहे. परंतु एक गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे या आंब्याचा रंग चेंज व्हायला नको. फक्त 5-6 मिनटंच आपल्याला हा आंब्याचा पल्प शिजवून घ्यायचा आहे. आता इथे जवळपास 5 ते 6 मिनटं झाली आहे. तुम्ही इथं बघू शकता, हा आंब्याचा गर व्यवस्थित असा मी शिजवून घेतला आहे. 5 ते 6 मिनटं, जास्त ओव्हर कुक करायचं नाही आपल्याला, इथपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे. आता लगेच गॅस बंद करूया. आणि बघा, मस्त हा पल्प तुम्ही बघू शकता एकदम असा दाटसर झाला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे. ते कसं काढायचं ते मी सांगते. आता इथे बघा, मी एक अशी परात घेतली आहे. त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं. आता आपण हे आंब्याचं शिजवलेलं जे मिश्रण आहे हे या परातमध्ये घालून घेऊया. हे बघा, इथे मी आंब्याचं मिश्रण परातमध्ये घालून घेतलं आहे. आपल्याला हे असं हलवून घ्यायचं. बघा, हे मिश्रण संपूर्णकडे असं पसरलं गेलं पाहिजे. एकसारखं असं आपोआप हे पसरलं जाते. तुम्ही बघू शकता, असं छान प्रकारे असं हलवून घ्यायचं. आता आपल्याला हे परात हलकीशी टॅप करून घ्यायची आहे, जेणेकरून सगळं मिश्रण हे व्यवस्थित असं सेट होईल. आता आपल्याला ही परात उन्हामध्ये ठेवायची आहे. तर उन्हामध्ये 2 दिवस ही आंबा पोळी आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तुमच्याकडे ऊन येत नसेल, तुम्ही फॅनच्या हवेखाली 3-4 दिवस सुकवून घेऊ शकता. तर आता मी कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस ही आंबा पोळी सुकवून घेते. आता इथे जवळपास 2 दिवस झाले आहे. ही आंबा पोळी मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. याच्या कळासुद्धा सुटलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरी घेऊया आणि या सुरीने आपल्याला याच्या कळ्या अशा लूज करून घ्यायच्या आहे. हे बघा, या पद्धतीने, जेणेकरून ही आंबा पोळी सहज अशी निघेल. तुम्ही बघू शकता, याच्या मी कळा लूज करून घेतल्या आहे. आता आपल्याला ही आंबा पोळी अलगद अशी काढून घ्यायची आहे. सहज अशी निघते. हळूवारपणे अशी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता, मस्त अशी निघत आहे. अजिबात कुठेही चिटकत नाही, व्यवस्थित ही अशी निघते. बघा, क्या बात आहे. मस्त इथं ही आपली आंबा पोळी अशी निघलेली आहे आणि अजिबात कुठेही चिटकलेली नाही. आता आपण याला कट करून घेऊया. बघा, इथे मी उभे कट लावून घेतले. आता आडवे कटसुद्धा लावून घेऊया. आता लगेच याला असं आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता, सहज अशी ही निघते. बघा, किंवा मग तुम्ही याचा रोलसुद्धा करून घेऊ शकता. इथं एक मी अशी
सर्विंग प्लेट घेतली आहे. यामध्ये आपण हे आंबा पोळीचे काप ठेवून घेऊया. एकदम असे छान जेलीसारखे दिसत आहे. तुम्ही बघू शकता. क्या बात आहे. खूप छान लागते ही आंबा पोळी खायला. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी अशी सहज जमेल. तुम्ही एकदा नक्की ही आंबा पोळी करून बघा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ती. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.